नमस्कार, अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून एकदा स्वागत आहे। उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी, वरईचं भात हे पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो। तर उपवासाच्या दिवशी आपल्याला मस्त चटपटीत असं काहीतरी खावंसं वाटतं बघा। तर त्यासाठी आज आपण बघणार आहोत खास उपवासासाठी कुरकुरीत व चटपटीत अगदी झटपट असा होणारा बटाट्याचा चिवडा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी इथे मी 2 मीडियम साईजचे इंदोरी बटाटे घेतलेले आहे बघा। उन्हाळ्यामध्ये बटाट्याचे वाळवणीचे पदार्थ करताना शक्यतो आपल्याला असा जाड सालीचाच बटाटा वापरायचा आहे बघा। अशा या इंदोरी बटाट्यावर मातीचा थर जास्त असतो। सुरुवातीला बटाटे आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे बघा। याच्यावर खूप माती असते तर आपल्याला व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे बघा। इथे बघा मी दोन्ही बटाट्याची व्यवस्थित अशी साल काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला परत हे पाण्यात टाकून आणि धुवून घ्यायचे आहे। बटाटे असे धुतल्यामुळे यावरील काळपटपणा असतो तो निघून जातो। तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल तर तुम्ही बटाटे पाण्यात सुद्धा टाकून ठेवू शकतात, पण इथे मी कमी प्रमाणात बनवत आहे तर मी इथे फक्त धुवून घेतलेले आहे। यानंतर आपल्याला किसणी घ्यायची आहे आणि किसणीचे जे मोठे होल्स असतात याने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे। बटाटा किसताना आपल्याला एकाच डायरेक्शनने किसायचा आहे, म्हणजे एकसारखा हा किस असा लांबसडक पडला जातो बघा या पद्धतीने, आणि जाडसर सुद्धा पडला जातो बघा अशा मोठ्या होल्सने किसल्यामुळे तुम्ही बघू शकतात। तर दोन्ही बटाटे आपल्याला असे या पद्धतीने किसून घ्यायचे आहे। हे बघा इथे दोन्ही बटाटे मी किसून घेतलेले आहे। यानंतर लगेचच हा किस आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे। या बटाट्याच्या किसावरती अगदी असा फेस आलेला आहे बघा। पूर्ण फेस जाईपर्यंत आपल्याला हे बटाट्याचे किस 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्याने असा धुवून घ्यायचा आहे। एका बाउलमध्ये आपण धुवून घेतला की एक चाळण घ्यायची आणि त्यावरती पटकन असा टाकला की लगेच पाणी निथळलं जातं बघा, म्हणजे पाणी उपसायची आपल्याला जास्त गरज पडत नाही। तर परत बघा मी दुसरं पाणी टाकलेलं आहे आणि दुसरं पाण्याने सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने धुवून घ्यायचं आहे। पूर्ण बघा इथे मी 4 वेळेस हा किस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि एका चाळणीवरती काढलेला आहे। त्यानंतर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आपल्याला बाउलमध्ये। त्यामध्ये तुरटीचा खडा आपल्याला 9 ते 10 वेळेस असा फिरवायचा आहे पाण्यामध्ये। तुरटी अगदीच पाण्यामध्ये टाकून ठेवायची नाही, तर अलगद हाताने असं आपल्याला ही तुरटी पाण्यामध्ये फिरवून घ्यायची आहे। तुरटी पाण्यात फिरवल्यामुळे पाण्याचा हलकासा रंगसुद्धा बदललेला आहे बघा। यामध्ये आता आपण तयार करून घेतलेला बटाट्याचा किस घालून घ्यायचा आहे। तुरटी अशी पाण्यात फिरवून घेतल्यामुळे बटाट्याचा किस घातला की तो काळा पडत नाही आणि किस सुद्धा अगदी कडकच्या कडक राहतो। यानंतर यावर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी हा बटाट्याचा किस या तुरटीच्या पाण्यात असाच ठेवायचा आहे। पूर्ण बघा 10 मिनिटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकतात किस पूर्ण असा पांढरा शुभ्र झालेला आहे आणि अगदी कडक राहिलेला आहे बघा। आता हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे, तर एका स्टीलच्या चाळणीवरती आपल्याला हे पाणी निथळण्यासाठी बटाट्याचा किस चाळणीवर घालून घ्यायचा आहे आणि किसामधील शक्य होईल तेवढं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला किस सुकवण्यासाठी बघा इथे मी खाली असा रद्दी न्यूजपेपर घेतलेला आहे। त्यावरती आपल्याला कॉटनचा असा रुमाल घालून घ्यायचा आहे आणि त्यावरती हा किस आपल्याला असा पसरून ठेवायचा आहे। जिथे छान हवा येते तिथे सुद्धा हा किस तुम्ही पसरून ठेवू शकतात किंवा फॅन खाली सुद्धा आपण 5 ते 7 मिनिटांसाठी हा किस असा पसरून ठेवायचा आहे। हे बघा या किसामधील बऱ्यापैकी पाणी कमी झालेलं आहे बघा, तुम्ही बघू शकतात। आता आपण हा किस तळून घेऊया। तर त्यासाठी बघा आपल्याला तेल गरम करत ठेवायचं आहे। तेल गरम झालं की आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम करायची आहे आणि किस आपल्याला तेलामध्ये मारेल तेवढा घालून घ्यायचा आहे। किस तेलात टाकताना मोकळा करून टाका, तो म्हणजे एकमेकांना चिकटणार नाही। मीडियम गॅसवरती हा किस आपल्याला असा निगुदीने तळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकतात या किसाला सोनेरी रंग आलेला आहे आणि कुरकुरीत देखील सुद्धा झालेला आहे बघा। यामधील सर्व तेल निथळून घ्यायचं आहे आणि आपल्याला किस ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। अशीच दुसरी बॅच सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे। सुरुवातीला बघा किस तेलात टाकल्यानंतर खूप सारे पाण्याचे बुडबुडे येतात, कारण यामध्ये खूप पाण्याचा अंश असतो त्यामुळे हे बुडबुडे येतात। त्यानंतर हळूहळू पाण्याचा अंश कमी झाला की आपोआप बुडबुडे कमी होतात आणि छान हा किस तयार होतो बघा। इथे पूर्ण किस मी तळून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला त्याच तेलामध्ये
इथे एक छोटी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे सुद्धा छान असे मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहे, जास्तही तळायचे नाही आहे। हलकीशी शेंगदाण्यावरील साल निघायला लागले की समजायचं शेंगदाणे आपले छान असे तळलेले आहे। त्यानंतर पूर्ण तेल निथळून शेंगदाणे सुद्धा आपल्याला या किसावरती काढून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे मी बदाम आणि काजू घेतलेले आहे, ड्रायफ्रूट। तुम्ही यामध्ये बेदाणे सुद्धा वापरू शकतात। तर हे ड्रायफ्रूट्स आपल्याला डायरेक्ट तेलामध्ये न घालता असे झाऱ्यावरतीच तळून घ्यायचे आहे आणि हलकासा रंग बदलला की हे सुद्धा आपल्याला तयार किसावरती घालून घ्यायचे आहे। त्यानंतर बघा त्याच तेलामध्ये इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे, अशा बारीक कट केलेल्या आहे। त्या सुद्धा आपल्याला झाऱ्यातच अशा छान पूर्ण क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। मिरचीमधील पूर्ण तेल निथळून आपल्याला हे सुद्धा या तयार किसावर घालून घ्यायचे आहे। बघा या बटाट्या चिवड्याला एकसारखी चव येण्यासाठी यामधीलच मिरच्या आपण अशा कुस्करून घ्यायच्या आहे आणि पूर्ण किसावरती घालून घ्यायचे आहे, म्हणजे एकसारखे खाताना हा चिवडा लागेल। पूर्ण ही मिरच्या अशा कुस्करायच्या नाही, काही अशा अख्ख्या ठेवायच्या आहे। यानंतर या किसावरती एक मोठा चमचा पिठी साखर घालून घ्यायची आहे। पिठी साखरेमुळे हा चिवडा अगदी कमालीचा लागतो बघा। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं इथे मी सेंधव मीठ वापरलेलं आहे, हे सुद्धा आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे। यामुळे छान चव येते बघा या चिवड्याला। यानंतर एकसारखं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा तयार आहे आपला बटाट्याचा कुरकुरीत असा हा चिवडा। उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी करायची जर कंटाळा आला असेल तर पटकन आपण असे 2 बटाटे घेऊन बटाटा न शिजवता न वाफवता पटकन हा किस आपण तयार करून खाऊ शकतो। तर महाशिवरात्र जवळ येते, तर असा किस तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।